जो बात करती है, अरे मैं क्या बताऊं आपको, मैं अमेजिंग म्यूजिकल, ऐसा म्यूजिकल कि एंड में कर्टन कॉल में उनको डेमो देना पड़ता है कि भैया रिकॉर्डेड नहीं है, लाइव सिंगिंग है। इस किस्म के प्ले खतरनाक मराठी लोग बहुत आगे हैं। सो मला गौरांनी ही रील पाठवली होती आणि ही रील पाहिल्यानंतर मलाही असं वाटलं की अरे बघितलं पाहिजे, जर इतकं छान नाटक आहे तर ते सोडलं नाही पाहिजे. मग जेव्हा त्याने मला रील पाठवली तेव्हाच मी तिकीट्स बघत होते बुक माय शोवरती आणि लकीली मला 2 तिकीट्स मिळाल्या त्या शोच्या. तर मी पटकन बुक केल्या आणि त्याला सांगितलं नाही, मी त्याला इतकंच म्हणाले की आपण कुठेतरी चाललोय तर तू रेडी राहा करून. तर मला असा डाऊट आला की त्याला कळलं म्हणजे आम्ही कुठे चाललोय, पण तरी सरप्राईज द्यायचं होतं. मग मी त्याला काहीच सांगितलं नाही. मी फटफट रेडी झाले, त्यालाही सांगितलं या वेळेला तू रेडी हो, मला या वेळेला तू इथे भेट. तो विचारत होता मला सारखं, पण मी नाही सांगितलं त्याला. आणि एका वेळेला त्याने गेससुद्धा केलं की आपण कुठे चाललोय, पण मी त्याला मुद्दाम नाही सांगितलं की चुकीचं आहे करून. आणि नंतर आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्याचं रिॲक्शन, आम्ही आज चाललोय एका ठिकाणी. गौरांगने रील पाठवलेली पण त्याला माहिती नाही ते कुठे चाललंय. मला काय माहिती? अच्छा तू सर्च केलं? 4:30 आहे, 3:30 बोलते. आणि मी जरा जास्तच खुश होते कारण सुट्टी होती. आणि सुट्टी म्हणजे तुम्हाला माहिती असेल की काय, सुट्टी म्हणजे आता सध्या सुख झालंय आणि सुट्टीच्या दिवशी कामं नसणं म्हणजे डबल सुख. पोचलो शिवाजी नाट्य मंदिरमध्ये आणि शो हाऊसफुल होता एकदम. बरं वाटलं बघून आणि गौरांग बसलाय वाट बघत कधी चालू होईल.